गरबा फक्त हिंदूंसाठीच, मुस्लिम तरुणांना बंदी। विश्व हिंदू परिषद आज मांडणार भूमिका। आधार कार्ड पाहून आणि टिळा लावूनच गरब्याला मिळणार प्रवेश। देवीची पूजा करण्यात आली आहे अनिवार्य। गरबास्थळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची राहणार नजर। विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर बावनकुळेंची काय प्रतिक्रिया? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी असून मुस्लिमांना किंवा इतर धर्मीयांना प्रवेश देऊ नका, अशी भूमिका आज विश्व हिंदू परिषद नागपुरात पत्रकार परिषदेत मांडणार आहे। गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा, येणाऱ्यांना टिळा लावावा, तसेच देवीची पूजा करायला लावा, अशा नियम आणि अटी आज विश्व हिंदू परिषदेकडून केल्या जाणार आहेत। बजरंग दल आणि विहिपचे कार्यकर्ते गरबास्थळी यावर लक्ष ठेवून असणार आहेत। यावर राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गरबा आयोजन करणारी समिती अटी शर्ती टाकू शकते, तो त्यांचा अधिकार आहे। कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे का, यावरच गरबा आयोजन समितीला निर्णय करायचा असतो, असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय। विश्व हिंदू परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा आहे। नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदूंच्या गरबा उत्सवात काही मुस्लिम तरुण लपून प्रवेश करतात, गरबा खेळतात, असा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे त्यांना म्हणजेच मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे। जर गरबा उत्सवात एखादा मुस्लिम तरुणाने प्रवेश घेतला तर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करा किंवा आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशाराही विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलाय। त्या संदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना सूचना दिल्या जाणार आहेत, तसेच विनंती पत्रही दिले जाणार असल्याचं समजतंय। विश्व हिंदू परिषदेच्या या भूमिकेवर नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की गरबा आयोजन करताना गरबा आयोजन समिती अटी शर्ती टाकू शकते, तो त्यांचा अधिकार आहे। समितीने काय अटी शर्ती ठेवल्या आणि त्या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे का, या परवानगीवरच गरबा आयोजन समितीला निर्णय करायचा असतो, असं बावनकुळे म्हणाले आहेत। आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे। गरबा भगवतीला प्रसन्न करण्यासाठीची आराधना आहे। गरबा नृत्य नसून देवीला प्रसन्न करण्यासाठी खेळला जातो। ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरबा प्रवेश देऊ नये, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने सर्व गरबा आयोजकांना निवेदन देत मांडली आहे।